पत्नी एखाद्या पदावर असली की समारंभ असो किंवा सामाजिक उपक्रम त्या बॅनरवर त्यांच्या पतीचा फोटो वापरला जातो। मात्र असं करणं एका महिला आमदाराच्या शासकीय अधिकारी असलेल्या पतीला अडचणीचं ठरलेलं आहे। त्यामुळे अधिकारी पतीनं आमदार पत्नीला चक्क शासकीय लेटर हेडवर फोटो न वापरण्याची विनंती केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांना त्यांच्या पतीकडून या संदर्भातलं एक पत्र देण्यात आलंय। तर जाहिरातीवर फोटो वापरण्यास त्यांनी या पत्राच्या मार्फत मनाई केलेली आहे। अडचण झाल्यानं पत्र दिल्याची आता जिल्हाभरात चर्चा रंगलेली आहे। महिला आमदाराच्या शासकीय अधिकारी असलेल्या पतीला हे आता प्रचंड अडचणीचं ठरलेलं आहे। त्यामुळे अधिकारी पतीनं थेट आपल्या पत्नीलाच या संदर्भात पत्राद्वारे विनंती केली आहे। प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुमित, हा नेमका काय प्रकार आहे? नक्कीच फुलंब्री मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांना त्यांचे पती अतुल चव्हाण यांनी एक पत्र लिहिलेलं आहे। त्यांचे पती हे सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत। मात्र आमदार पत्नी असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तसेच माहिती अधिकारांतर्गत आणि तक्रारी त्या प्राप्त होत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्ता नावावर आशयाचे पत्र अनुराधा चव्हाण यांना लिहिलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या आयुष्य कार्यकर्त्या नावारा असं पत्रात उल्लेख करण्यात आला असून अभियंता पतीने आता आमदार पत्नीला पत्र लिहिले आहे। सुमित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।